जेवताना तोंडी लावण्यासाठी आज आपण एक पदार्थ पाहणार आहोत. नमस्कार, मी सविता. स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. चटपटीत पदार्थ कसा बनवायचा तो पाहूया. तर आज आपण हिरव्या मिरच्यापासून एक पदार्थ तयार करूयात. हिरव्या मिरच्या घेऊयात. 9 ते 10 मिरच्या घेतलेल्या आहेत. या मिरच्या बाजारात सहज उपलब्ध होतात. रेग्युलर मिरच्यांपेक्षा या मिरच्या थोड्या आकाराने मोठ्या आहेत. मिरच्यांचे देठ काढून घ्यायचे. त्याचबरोबर या मिरच्या आकाराने मोठ्या असल्यामुळे म्हणजेच लांबलचक असल्यामुळे हे आपण कट करून घेऊयात. एका मिरचीचे मी 2 भाग करून घेते. आता या सर्व मिरच्या आपल्याला कट करून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायच्या. 2 ते 3 पाण्याने आपण मिरच्या स्वच्छ धुवून घेऊ. एक कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालायचं. पाणी चांगलं आपल्याला गरम झाले की यामध्ये आपल्याला या मिरच्या घालायच्या. मिरची चांगली आपल्याला इथे उकळवून घ्यायची आहे. जवळपास 7 ते 8 मिनिटं आपल्याला ही मिरची या गरम पाण्यामध्ये मध्यम आचेवरती उकळवून घ्यायची आहे. जेव्हा आपली ही मिरची चांगली उकळवेल किंवा चांगली आपण ह्या पाण्यामध्ये उकळून घेऊ, तेव्हा तिचा असा रंग हा चेंज झालेला असेल. तुम्ही पाहू शकता 7 ते 8 मिनिटं झाल्यानंतर मिरचीचा जो गडद रंग होता तो चेंज झालेला आहे. मिरची आपण जेव्हा अशी पाण्यातून उकळतो त्यावेळेला तिचा तिखटपणा कमी होतो. त्याचबरोबर मिरची ही मऊ होते. आता आपल्याला या मिरचीला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी आपण पॅनमध्ये तेल घालूयात. 3 चमचे तेल घातले. तेल चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला घालायची आहे 1 चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपण घालूयात पाव चमचा मेथीचे दाणे. गॅसची फ्लेम ही आपल्याला स्लोच ठेवायची आहे. मेथीचे दाणे घातल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या. लसूण चांगला इथे ठेचून घेतलेला आहे. गावठी लसूण इथे मी घातलेला आहे. लसूण लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. लसूण चांगलं लाल झाला की यामध्ये आपण घालूया 1 चमचा जिरं. जिरं चांगलं फुलू द्यायचं. जिरं चांगलं फुललं की यामध्ये आपल्याला घालायचे आहे बडीशोप. अर्धा चमचा बडीशोप घालूया. बडीशोप घातल्यानंतर चांगलं एकदा आपण परतून घेऊया. अर्धा चमचा हिंग घालूयात या मसाल्यामध्ये. हिंग घातल्यानंतर 1 चमचा आपल्याला फक्त गूळ घालायचा आहे. गूळ चांगला आपल्याला इथे वितळून घ्यायचा आहे. गूळ चांगला वितळला की यामध्ये आपल्याला घालायचे आहे अर्धा चमचा हळद. हळद घातल्यानंतर आपण या मिरच्या ज्या आपण मगाशी थंड करायला ठेवल्या होत्या त्या मिरच्या यामध्ये आपण चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवरती आपल्याला या मिरच्या ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत. आपण आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. 2 ते 3 मिनिटं मिरची परतल्यानंतर यामध्ये घालूया आपण अर्ध्या लिंबाचा रस. तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर तुम्ही अर्धा चमचा आमचूर पावडर टाकली तरी चालेल. पण मी ते अर्धा चमचा लिंबाचा रस घालते. लिंबाचा रस घातल्यानंतर एकदा चांगली परतून घेऊयात. आणि इथे आपल्याला लिंबाचा रस घातल्यानंतर घालायचा आहे 1 चमचा धने पावडर. धने पावडर घालून आपल्याला इथे मिरची चांगली परतून घेऊयात. धने पावडर घातल्यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार. मीठ घातल्यानंतरही आपण एखादा मिनिट मिरची चांगली परतून घेऊयात. आणि आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचा आहे तो म्हणजे दाण्याचा कूट, शेंगदाण्याचा कूट. बरोबर मी इथे 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट घालते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता. कूट घातल्यानंतर आपण मंद गॅसवरती मिरची चांगली परतून घेऊयात. म्हणजे हा सर्व मसाला या मिरचीला लागेल. अशी ही आंबट, तिखट त्याचबरोबर थोडीशी गोड मिरची, चटपटीत मिरची जी आपण जेवताना आवडीने तोंडी लावू शकतो ही तयार झालेली आहे. ही जी आपण मिरची मसाल्यामधली तयार केलेली आहे ही मसाला मिरची आपली जवळपास फ्रीजमध्ये 10 ते 15 दिवस सहज टिकते. त्याचबरोबर तुम्ही जर फ्रीजच्या बाहेर ठेवली तर 4-5 दिवस सहज टिकते. तुम्ही प्रवासामध्ये ही मिरची बरोबर सोबत घेऊन जाऊ शकता. ज्या लोकांना मिरची तर खायला आवडते पण त्याचबरोबर ती जास्त तिखटही नको त्यासाठी ही खास मिरची आज आपण इथे बनवलेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपी बरोबर. बाय बाय.